Now today is the third video of gravitation and we have to study about the Kepler's third law. आज आपल्याला केपलरचा थर्ड लॉ शिकायचा आहे. The square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. हा केपलरचा थर्ड लॉ आहे. आता मी एक्सप्लेन करते. द स्क्वेअर ऑफ इट्स. आता इथे इट्स म्हणजे काय, तर इथे इट्सचा अर्थ होतो प्लॅनेट आणि इथे मी एक प्लॅनेट घेतलेला आहे. प्लॅनेट द स्क्वेअर of its period of revolution. Now period of revolution, period means time, so period of revolution चा meaning आहे time. Now again the square of its planet, its म्हणजे planet, the square of square करायचा, the square of its period of revolution. period म्हणजे time, कालावधी. revolution means फिरणे, सूर्याभोवती फिरणे, it's revolution. Around the sun is directly proportional. is directly proportional म्हणजे काय बघूया. तर स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ आहे की टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल, हे काढायचं आणि हे साइन भरायचं. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ the mean, cube means 3, mean distance of a planet. mean distance, this is the mean distance means हे जे distance आहे इथे घेऊ आपण. this is the distance of a planet from the sun. तर याचा अर्थ असा आहे की क्यूब ऑफ mean distance, आणि डिस्टन्स साठी आपण एक लेटर घेऊ आर. दिस इज द डिस्टन्स अँड दिस इज आर. याला आपण आर म्हणूया, आर क्यूब. आपण याचं परत एकदा एक्सप्रेशन बघूया. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ mean distance from the planet from the sun. distance of a planet from the sun. ना आता याचा अर्थ असा आहे की जर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन वाढला, तर इथून जर या प्लॅनेटनी फिरायला असं सुरुवात केली, रिव्हॉल्व व्हायला सुरुवात केली, तर ह्याला टाइम लागणारच आहे. सो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हा इथपर्यंत गेला किंवा पूर्ण रिव्हॉल्व करतोय, अशा प्रकारे रिव्हॉल्व करणार तो. एक पूर्ण रिव्हॉल्युशन, एक पूर्ण फेरी पूर्ण झाली, तर जेवढा काही टाइम आहे त्याला फिरायला जो काही टाइम लागतो तो सूर्य आणि प्लॅनेट, सन आणि प्लॅनेटच्या डिस्टन्सच्या क्यूबच्या प्रमाणात असतो. क्यूबच्या प्रमाणात असतो म्हणजे काय, जर डिस्टन्स वाढलं तर टाइम पण वाढेल. म्हणजे डिस्टन्स जे आहे, आता ही जी ऑर्बिट आहे ती इलिप्टिकल आहे, ती सर्क्युलर नाही आहे, त्यामुळे हे डिस्टन्स कमी जास्त होणारच आहे. इथला डिस्टन्स कमी आहे. आता इथून आपण गेलो तर इथपर्यंत आलो, हे डिस्टन्स वाढलंय. डिस्टन्स वाढला म्हणजेच काय वाढतंय, टाइम पण वाढते. हे जे डिस्टन्स आहे हे वाढतंय. ॲज अ डिस्टन्स इन्क्रीजेस टाइम ऑल्सो इन्क्रीजेस. अगेन डिस्टन्स इथपर्यंत आला प्लॅनेट, डिस्टन्स इन्क्रीजेस टाइम इन्क्रीजेस. डिस्टन्स थोडंसं कमी झालंय, टाइम पण कमी. म्हणजेच एक क्वांटिटी वाढली तर दुसरी पण क्वांटिटी वाढते. मीन्स इफ द डिस्टन्स इन्क्रीजेस टाइम ऑल्सो इन्क्रीजेस, म्हणजे यांचं प्रमाण सेम आहे. म्हणजे असं आहे की ही क्वांटिटी इन्क्रीज होते तर ही पण क्वांटिटी इन्क्रीज होते. ही म्हणजेच रेडियस इन्क्रीज और डिस्टन्स इन्क्रीज टाइम इन्क्रीज. डिस्टन्स वाढलं टाइम पण वाढते. सो म्हणून हे दोन्ही प्रमाणात असतात. दे आर डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि हे कॉन्स्टंट राहणार आहे, हे स्टेबल राहणार आहे, कधीच चेंज होणार नाही, म्हणून दे आर कॉन्स्टंट. आता आपण इथे खाली घेऊ. सपोज आर इज द ॲव्हरेज, आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स. आर, दिस आर इज द एनी आर, तुम्ही इथला घ्या. R is the average distance of a planet from the sun and T is the period of revolution.
देन अकॉर्डिंग टू द केपलर्स लॉ, ह्या केपलर्स लॉचा आपण मॅथमॅटिकल रिलेशन लिहू. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. टाइम आणि डिस्टन्स, वेळ आणि अंतर यातलं आपण प्रमाण बघतोय. टी स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब, आणि हे कॉन्स्टंट राहणार आहे, त्यामुळे आपण बघूया टी स्क्वेअर हे साइन काढायचं, म्हणजे हे कधीच बदलणार नाही. आणि साइन काढून त्याला कॉन्स्टंट लिहायचं, स्थिरांक लिहायचं, स्थिर लिहायचं, स्टेबल लिहायचं. इज इक्वल टू, हे साइन काढलं आपण, त्याच्याऐवजी भरायचं इज इक्वल टू के आर क्यूब. देअरफॉर टी स्क्वेअर, नेक्स्ट स्टेप इकडे घेऊ आपण. देअरफॉर टी स्क्वेअर अपॉन, इथे मल्टिप्लाय आहे त्यामुळे आता या क्वांटिटीला आपल्याला लेफ्ट हँड साइडला घेऊन जायचंय, त्यामुळे मल्टिप्लायचा डिवाइड होईल. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. याचाच अर्थ की हे जे रिलेशन आहे, डायरेक्टली असते, जे डायरेक्ट प्रपोर्शन असते, समप्रमाण असते, इक्वल असतं, ते नेहमी डिवाइडच्या रूपात येतं. आणि जे डिवाइडच्या रूपात आलेलं आहे इथं ते कॉन्स्टंट आहे. वेअर के इज द कॉन्स्टंट. आणि हाच रूल आहे, हाच लॉ आहे, कोणाचा आहे, हा केपलर्स थर्ड लॉ. मीन्स डिस्टन्स आणि टाइमचं रिलेशन त्यांनी सांगितलेलं आहे. डिस्टन्स अँड टाइमचं रिलेशन हे कॉन्स्टंट असते. जेव्हा रेडियस किंवा डिस्टन्स कमी असेल तर टाइम पण कमी लागेल, आणि जेव्हा रेडियस इन्क्रीज झाली तर टाइम पण जास्त लागते प्लॅनेटला सनभोवती फिरायला. तर हे सांगितलेलं त्यांनी रिलेशन आहे. ओके, अंडरस्टूड. आता हे तुम्ही तीनही लॉ तुम्ही लिहून घ्यायचे. काल 2 व्हिडिओ पाठवले आणि हा 3rd व्हिडिओ आहे. या तिन्ही मिळून तुम्ही केपलरचे तीनही लॉ तुमच्या नोटबुकला लिहून घ्यायचे. आता आपण नेक्स्ट बघूया न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता हे जे लॉ आहे केपलरचे, तर केपलरला ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज टू व्हाय प्लॅनेट्स ओबे दिस लॉस. म्हणजे प्लॅनेट जे आहे इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतात हे सांगितले, पण ते असेच का फिरतात, इलिप्टिकल मध्येच का फिरतात, याच प्रकारे ते का फिरतात, ते राऊंड का फिरत नाही, याचं एक्सप्लेनेशन केपलरला देता आलं नाही. सो बट दिस लॉज हेल्प न्यूटन इन द फॉर्मेशन ऑफ हिज थेअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. पण ह्याच लॉचा उपयोग करून न्यूटनला त्याची थेअरी जी आहे ग्रॅव्हिटेशनची ती सांगता आली. म्हणजे ह्याचाच आधार घेऊन न्यूटनने त्याचा लॉ सांगितला, आणि तो लॉ आहे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघूया आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे. तर एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. तर आपण इकडे हेच घेऊ, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. युनिवर्स मधले आपण 2 ऑब्जेक्ट घेतले, एक घेतलाय सन आणि एक घेतली आहे अर्थ. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. तर यांच्यामध्ये एक डेफिनाइट फोर्स असतो. तर ते दोन्ही, कोणतेही दोन, असं काही नाही की सन आणि अर्थ घेतली, आपण कोणतेही 2 वस्तू घेऊ शकतो विश्वातल्या. तर इथे आपण घेतलं सूर्य आणि पृथ्वी. तर ह्या 2 ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करतात. कशा प्रकारे अट्रॅक्ट करतात, विथ अ डेफिनाइट फोर्स. त्यांच्यामध्ये एक फोर्स आहे, म्हणजे हा फोर्स ह्याला अट्रॅक्ट करतो, आणि इकडून जो फोर्स आहे इकडे, दोन्हीकडे एकमेकांवर ते फोर्स अट्रॅक्ट होतात. म्हणजे सन त्याचा फोर्स अर्थवर एक्झर्ट करते, अर्थ पण करते, पण अर्थचा फोर्स कमी पडतो, पण दोघांमध्ये एक विशिष्ट फोर्स आहे. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल. पुन्हा डायरेक्ट प्रमाण सारखंच आलंय. दिस फोर्स, जो काही फोर्स आहे दोघांमध्ये असणारा, दिस फोर्स इज directly proportional. See this line, this force is directly proportional. हे जे वर्ड्स काढायचे त्याच्याऐवजी भरायचं डायरेक्टली proportional to the product of, product means multiply, product of masses. Let the mass of sun be m1 and the mass of earth be m2. So their
मासेस, त्यांचे मासेस M1 and M2 of the two objects and inversely proportional. Now inverse हे झाले डायरेक्ट, मीन्स जर मासेस वाढलेत, जर यांचे मास वाढलं तर फोर्स पण वाढेल. ह्यांचे मास कमी झाले, अगदी लहान लहान छोटे छोटे आपण दोन वस्तू घेतल्या, खूप बारीक अशा वस्तू घेतल्या, त्याचं मास जर कमी असेल तर फोर्स पण कमी असेल. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली प्रपोर्शनलचा मिनिंग कळतोय की जे एखादी क्वांटिटी जास्त असली तर दुसरी क्वांटिटी पण जास्तच राहणार आहे. इफ फर्स्ट क्वांटिटी इज इन्क्रीज, सेकंड क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीज. याच्यावरती अगदी छोट्याशा वस्तू घेतल्या आपण, अगदी लहान लहान दोन अशा वस्तू घेतल्या. आता ऑब्जेक्टच लहान आहे त्यामुळे फोर्स पण काय होईल, कमीच, डिक्रीज्ड, कमी फोर्स राहील. आणि ऑब्जेक्ट जर मोठे असतील, त्यांचे मासे जास्त असतील तर फोर्स पण जास्त. मीन्स इफ फर्स्ट क्वांटिटी, याला आपण फर्स्ट क्वांटिटी म्हणूया, फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज द सेकंड क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीज. सो इट इज कॉल्ड एज द डायरेक्ट. इफ फर्स्ट क्वांटिटी डिक्रीज, सेकंड क्वांटिटी ऑल्सो डिक्रीज. मीन्स डायरेक्टली एक तर दोन्ही कमी होणार किंवा दोन्ही जास्त होणार आहे. So it's called direct proportional. This is the direct. So directly proportional to the product of masses of the two objects and is inversely proportional. Inverse means inverse चा अर्थ आहे की एक क्वांटिटी कमी जरी झाली दुसरी क्वांटिटी इन्क्रीज होते. फर्स्ट क्वांटिटी डिक्रीज, सेकंड क्वांटिटी इन्क्रीज. तर हे फर्स्ट रिलेशन आहे. तर आपण दुसरी हे सेकंड बघूया आपण. मास ऑफ द टू ऑब्जेक्ट्स अँड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्स लिहिताना असं येतात 1 अपॉन, इट्स कॉल्ड ॲज द इनव्हर्स अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्सली proportional to the square square of the distance. आता यांच्यामध्ये असणार डिस्टन्स कुठून घ्यायचंय, तर डिस्टन्स यांच्या सेंटर पासून, म्हणजे याच्या सेंटर पासून असं डिस्टन्स घ्यायचंय. डायरेक्टली या साइडनी, आउटर साइडनी नाही घ्यायचं, तर सेंटर पासून असणारं असं डिस्टन्स, याच्या सेंटर पासून असणारं असं डिस्टन्स. सो इज इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्स मीन्स ही क्वांटिटी कमी करायची, कमी डिक्रीज करायची. आणि डिक्रीज करायचं असेल तर ती क्वांटिटी ही डिनॉमिनेटर लिहायची, आणि जर डायरेक्टली लिहायची असेल तर ती न्यूमरेटरला लिहितात. सो इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. यांच्यामधलं डिस्टन्सला डी घेऊ, डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. तर फोर्स जो आहे सेकंड टाइमचा फोर्स असा आहे की स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. दिस फोर्स इज इनव्हर्सली इनव्हर्स असं वाचायचं त्याला. फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. नाव अगेन एफ. आता हे दोन्ही क्वांटिटी एकत्र करा, हे एकदाच घेऊ, फोर्स अँड फोर्स फॉर वन टाइम. सो हे साइन एकदाच. नाव दिस इज इन द न्यूमरेटर, सो M1 मल्टिप्लाय साइन काढून घेऊ, M2 अपॉन D square. This is the third equation and this is the Newton's universal law of gravitation. हे वर्डिंग मध्ये आहे आणि हे आहे आपण मॅथमॅटिकल फॉर्मेशन केलं. नाव अगेन इकडे घेते मी तो भाग. Now remove this sign and put the constant here. So F, remove this sign, equal and is equal to, put here the constant. मग अशी आपण हे साइन काढलं, इक्वल आणि के घेतलं केपलर्स लॉ मध्ये. हे साइन आता काढायचं. आता घेऊ आपण इक्वल आणि त्याच्यासोबत के न घेता जी घ्यायचा. जी मीन्स रिमूव्ह दिस डायरेक्ट sign, directly proportional sign or inversely proportional sign, and put here equal to G and M1 M2 upon D square. Now हे फोर्स आणि जे काही मासेस आहे यांचं रिलेशन हे कॉन्स्टंट राहणार आहे, ते कधीच चेंज होणार नाही. आणि कॉन्स्टंट आहे, पण तो जो कॉन्स्टंट आहे तो युनिव्हर्स मध्ये आहे
युनिवर्समध्ये these two objects they are present in the universe and therefore that universal constant is called universal gravitational constant. यांच्यामध्ये असणारा जो कॉन्स्टंट आहे आता this constant is called युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. म्हणजेच यांच्यामध्ये असणारा फोर्स हा कधीही चेंज होणार नाही आणि तो चेंज होत नाही म्हणजे तो कॉन्स्टंट आहे. हा फोर्स हा ग्रॅव्हिटेशनच्या रूपात घेतात. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी एफ this one f is equal to g. This f and g they are constant universal gravitational constant between the two objects. Now again f is equal to g. Suppose the mass of first object is 1 kilogram and second object also 1 kilogram, that is 1 unit. 1 kilogram म्हणजे किलोग्राम नाही राहत, त्याला आपण युनिट म्हणूया. 1 unit and second unit. So समजायला घ्यायचंय की दोन्ही वस्तू ह्या सेमच आहे. 1 into 1 आणि त्यांच्यामध्ये असणारं डिस्टन्स हे देखील 1 मीटर आहे. किती आहे? 1. So 1 here meter and distance square आहे त्यामुळे 1 meter square. Again f is equal to g. Now 1 into 1 here also 1 into 1. 1 get cancelled. What remain? f is equal to g. Therefore here f is equal to g. म्हणजेच इथे जे एक्सप्लेन केलं f is equal to g, इट्स अ युनिव्हर्सल कॉन्स्टंट. फोर्स जो आहे त्याच्या सेम असतो. आता हा कॉन्स्टंट किती असतो तर त्याची व्हॅल्यू एक ठरलेली आहे. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ जी इज इक्वल टू 6.673 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg इनवर्स 2. तर जी ची व्हॅल्यू ही विश्वातली युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे आणि त्याचं SI युनिट जे आहे द SI युनिट ऑफ G is न्यूटन मीटर स्क्वेअर kg इनवर्स 2. आता हा जर फोर्स बघितला किंवा हा तर फोर्सच म्हणायचा आपल्याला ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट बिकॉज दिस एफ इज इक्वल टू जी. म्हणजे जो फोर्स आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे कोणत्याही वस्तू घ्या विश्वातल्या त्यांच्यामध्ये, आपण ह्या दोन वस्तू घेतल्या, या घ्या, तुम्ही कोणत्याही वस्तू घ्या, ही घ्या, ही घ्या, यांच्यामध्ये असणारा इथला फोर्स यांच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे तो नेहमी स्टेबल राहणार आहे. म्हणजे इथे हा सन आहे, या सन मध्ये जो आणि इथं समजा मार्स आहे तर त्यांच्यामध्ये असणारा फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट 6.673 यांच्यामध्ये पण तेवढंच आहे, यांच्यामध्ये पण तेवढंच आहे. म्हणजे कोणत्याही जरी वस्तू घेतल्या विश्वातल्या त्यांच्यामध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा